हिच्या मनात काय चाललंय ना मला काहीच कळायला मार्ग नाही. बोल काकू. श्रावणी अगं कुठे आहेस तू? ते जरा बाहेर आले होते, पण तू इतक्या घाईत का फोन केलायस? श्रावणी अगं तुझ्या खोलीत तुला बघायला आले, तू खोलीत नाहीयेस, तू आहेस कुठे? अगं ते काय नाही, इथे जवळच आले होते मी. तू अशी का बोलतेस? तुला धाप लागलीये का? काय झालंय तिथे? नाही नाही, आणि धाप कशाला लागते मला? अगं एक महत्वाचं काम होतं म्हणून आले होते. हे बघ, मला सगळं खरं सांग, माझ्यापासून काही लपवू नकोस. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? थांब, शुभू आहे, त्याला देते, तू त्याच्याशीच बोल. अपर्णा मॅम, तुम्ही काळजी करू नका, उगीच जीवाला असा घोर लावून घेऊ नका. आम्ही निर्मला देवी हॉस्पिटलमध्ये जो वॉर्ड बॉय काम करतो ना, त्याच्या घरी आलोय. इथं आम्हाला काहीतरी महत्वाचं काम आहे. आम्ही येतो लगेच. हा अगं हो ठीक आहे, पण श्रावणी जाताना कोणाला तरी सांगून तरी जायचं ग. इथे नंदा का कुठल्या गोष्टीवर काय इश्यू करतील ना, काही सांगता येत नाही. नाही, बरोबर आहे, चुकलं माझं. पुढच्या वेळेला सांगून जाईन. पण तू नको ग इतका विचार करूस, काही नाही होणार मला. बरं श्रावणी, मला सांग, नंदाकांचं कानातलं तुला कुठे सापडलं आणि कसं? म्हणजे काय भानगड आहे ही? त्या तिथे का गेल्या होत्या? नेमकं काय घडलं काय? हो हो काकू, हे बघ, मी सगळं सांगणार आहे तुला, पण ही गोष्ट अशी फोनवर नाही सांगता येणार. मी एकदा घरी आले ना की सगळं नीट सविस्तर सांगते. आता खूप महत्वाचा धागा माझ्या हाती लागला, त्या कामासाठीच बाहेर आले. तू फक्त थोडा धीर धर. अगं कसा संयम ठेवू? तुला अजून नंदा का कळलेली नाहीये. त्या कुठल्या थराला जातील ना याचा आपण विचारही करू शकत नाही. आजवर तिने फक्त दुसऱ्यांना रडवलंय, पण तू, मी आणि शुभूने मिळून तिला हरवलंय आणि हेच तिच्या जिवारी लागलंय. तुला वाटतं ती गप्प बसेल? ती याचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीये. आता आपल्यालाच डोळ्यात तेल घालून बसावं लागणार आहे. हो काकू, ती बाई कशी आहे ना ते हळूहळू कळायला लागलंय मला, आणि आज तर सगळ्याच गोष्टींचा उलगडा होईल. मी येते, तू काळजी करू नकोस.